नमस्कार. आज आपण उन्हाळा स्पेशल वाळवण रेसिपी बनवतोय. यामध्ये आपण मूग डाळ आणि मटकीची डाळ यापासून सांडगे बनवलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसतं, त्यामुळे आयत्या वेळी भाजीला काय बनवावं हे सुचत नाही. उन्हाळ्यामध्ये एकदा हे सांडगे बनवून ठेवले तर वर्षभर आपण हे सांडग्याची भाजी खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी 1 किलो मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 पाव मटकीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी यामध्ये चणा डाळ सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साधारण 3 ते 4 तास आपल्याला या डाळी भिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी फक्त मुगाची डाळ वापरू शकता किंवा मग मटकीच्या डाळीऐवजी चणा डाळ सुद्धा वापरू शकता किंवा मग यामध्ये अजून अर्धा किलो चण्याची डाळ घातली तरी देखील चालेल. तर साधारण 4 ते 5 तास आपल्या या डाळी भिजलेल्या आहेत. आता डाळी भिजल्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि डाळी धुतल्यानंतर या ठिकाणी एका गाळणीमध्ये ठेवायच्या. म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे पाणी निघून जातं. साधारण 15 ते 20 मिनिटं आपण या डाळी चांगल्या निथळून घेतल्या. यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुगाची डाळ घातली. पहिल्या बॅचमध्ये या ठिकाणी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसणाचा फ्लेवर या सांडग्यांमध्ये अप्रतिम लागतो. तर या पद्धतीने बघा, असं रवा टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे डाळ वाटून घ्यायची आहे. खूप जास्त याची पेस्ट करायची नाही किंवा मग खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही. तर या ठिकाणी आपण ही डाळीची पहिली बॅच वाटून घेतली. आता याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे. तर इथे मी मुगाची आणि मटकीची दोन्ही डाळी वाटून घेतलेल्या आहेत. वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. जर गरज लागलीच तर 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आपण काही मसाले घालू. 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे मसाले आपण या डाळीच्या मिश्रणामध्ये चांगले एकजीव करून घेणार आहोत. या मसाल्यांमुळे आपल्या जे सांडगे आहेत त्यांना अतिशय मस्त टेस्टी असा फ्लेवर येतो. तर या ठिकाणी आपण हे 1 किलो डाळीचे सांडगे बनवतोय. जर तुम्हाला जास्त बनवायचं असतील तर याचं प्रमाण तुम्ही दुपटीने घेऊ शकता किंवा मग तिखट तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर बघा, आपलं या ठिकाणी वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीने अगदी व्यवस्थित याचे सांडगे पडतायत. आता 15 ते 20 मिनिटं आपलं हे असंच ठेवून देऊ, म्हणजे त्यामध्ये मसाले आहेत ते छान मुरले जातील. आता 15 ते 20 मिनिटानंतर एका पॉलिथिनच्या पेपरवर या ठिकाणी आपण या पद्धतीने हे सांडगे तोडून घेणार आहोत किंवा मग तुम्ही एका मोठ्या पसरट ताटामध्ये सुद्धा हे सांडगे तोडून घेऊ शकता. तर सांडगे तोडताना खूप जास्त मोठे तोडायचे नाही, नाहीतर त्यांना वाळायला खूप जास्त वेळ लागतो. तर या पद्धतीने असे छोटे छोटे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे. 1 किलोचे सांडगे तोडण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात. तर बघा, इथे संपूर्ण सांडगे मी तोडून घेतलेले आहेत. याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलाय. आता आपण 2 दिवस हे वाळवून घेऊ. तर या ठिकाणी हे सांडगे मी 2 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत. अगदी पूर्णपणे हे वाळले गेलेले आहेत. याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलाय आणि याची चव तर अप्रतिम आहे. तर या ठिकाणी आपले हे मूग डाळ आणि मटकीच्या डाळीचे सांडगे तयार झालेले आहेत. ऐन वेळेला भाजी नसेल तर या सांडग्यांची भाजी अप्रतिम लागते. उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. वर्षभरासाठी हे सांडगे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. धन्यवाद.